शिर्डीतील 9 मीटर पालखी रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असताना या कामाला विरोध करणाऱ्या काही स्थानिक महिलांनी शिर्डी नगरपंचायतचे वरिष्ठ लिपिक देसले यांना मारहाण केल्याची घटना 10 जानेवारी रोजी घडली। त्यामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। देसले यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी तसेच या घटनेतील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शिर्डीतील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य इत्यादींसह महत्त्वाच्या सुविधा ठप्प झाल्याचं बघायला मिळालं। काम बंद ठेवत या कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत समोर ठिय्या मांडत घटनेचा निषेध व्यक्त केला। दरम्यान नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, मुख्याधिकारी सतीश दिघे, नगरसेवक अभय शेळके यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत मारहाणीची ही घटना निंदनीय असून आरोपींवर कारवाईसाठी आपण सर्वच प्रयत्न करू, मात्र अत्यावश्यक सुविधा बंद ठेवून शिर्डीकरांना वेठीस धरू नये असे निवेदन केले। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत अत्यावश्यक सेवा तातडीने सुरू करत असल्याचे तसेच आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले। काल शिर्डीमध्ये भूसंपादनाचं काम चालू असताना शिर्डी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना मारहाण झाली। तर त्या अधिकाऱ्यांना मारहाण व्हायला नको होती, सगळं कायदेशीरपणे काम चालू होतं आणि नगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत त्यांना अशा प्रकारे मारहाण झाली तर तो एक प्रकारे मोठा गुन्हाच मानला जातो। म्हणजे तो कर्मचाऱ्यांनी त्याबाबत गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे आणि यापुढे असे गुन्हे होऊ नये, शिर्डीमध्ये अशा प्रकारे गुन्ह्यांना वाव मिळू नये म्हणून आम्ही आमच्या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि यापुढेही त्यांच्या बरोबर आम्ही राहू आणि योग्य अशी कारवाई ह्याबाबत व्हावी अशी मी आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनला पण विनंती करते की त्यांनी याबाबत योग्य अशी कारवाई करावी आणि आमच्या अधिकाऱ्यांना न्याय मिळवू। आज आमच्या नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांशी आम्ही आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, अधिकारी त्यांच्याशी बोललो तर आम्ही त्यांना स्वच्छतेच्या कामाबद्दल आणि पाणी पुरवठ्याबद्दल विनंती केली की तुम्ही शिर्डी गावातील रहिवाशांना याबद्दल त्रास देऊ नका म्हणून। तर त्यांनी आमची विनंती मान्य करत पाणी पुरवठा आणि स्वच्छता कामगार हे कामावर यायला तयार झालेले आहेत, पण येथील कामकाज नगरपालिकेतील कामकाज हे बंद ठेवण्यात आलेलं आहे। काल खरं तर नगरपंचायतीचा जो रस्त्याचं काम चालू आहे, काँक्रीट रस्त्याचा जो रस्ता द्वारकामाईपासून तर नवीन पिंपळवाडी रोडपर्यंत विकसित करण्याचं नगरपंचायतीचं काम सुरू आहे। सदरच्या रस्त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे, परंतु पहिल्या दिवसापासून म्हणजे भूसंपादनाच्या कारवाईपासून तर आत्तापर्यंत तिथील काही हितसंबंधी जे लोक आहेत त्यांनी नगरपंचायत अधिकारी असेल, कर्मचारी असेल यांना खूप त्रास दिलेला आहे। परंतु काल त्याची कडी झाली आणि नगरपंचायत मुख्य लिपिक श्री देसले यांना कारण नसताना आणि कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना काही नागरिकांनी मारहाण केलेली आहे। मी स्वतः तिथे उपस्थित होतो। मुद्दा एवढाच होता की नगरपालिकेचं जे रस्त्याचं काम आहे ते बरोबर चालू होतं, अनेक दिवसापासून त्याचं खोदकाम झालेलं आहे, आज काँक्रीटीकरण चालू आहे आणि संबंधित जे लोक आहेत ते कामाला पुन्हा वारंवार विरोध करत होते, त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा विरोध केला। मुख्य लिपिक श्री देसले यांनी एवढंच म्हटलं की नगरपालिकेने याची सर्व कायदेशीर पूर्तता झालेली आहे। मुंबई हायकोर्टाचं उच्च खंडपीठ औरंगाबाद याच्यात सुद्धा त्याचा निकाल झालेला आहे। सर्व कार्यवाही ही कायदेशीर आहे या पद्धतीने निकाल झालेला आहे। सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता होऊन सुद्धा हे जे लोक आहेत वारंवार कामाला अडथळे निर्माण करतात आणि काल कर्मचाऱ्याला मारहाण झाली, त्याचा परिणाम आज असं झालं की सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला सुरक्षित वातावरण नाही आहे आणि विकास कामं करत असताना आम्ही काय आमची वैयक्तिक कामं करत नाही, आमची सर्व विकास कामं करत असताना आम्ही रात्र आणि दिवस साईटवर उभे असतो आणि काम करत असतो या पद्धतीचं असतो आणि ह्या पद्धतीचं आम्हाला जर मारहाण जर होत असेल, त्याच्यावर जर कठोर स्वरूपाची जर कारवाई होत नसेल तर आम्ही काम बंद आंदोलन करतो असा पवित्र घेऊन
त्यांनी आज काम बंद आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज शिर्डी शहरातली सर्व जी अत्यावश्यक सेवा आहे, ज्यामध्ये पाणी पुरवठा असेल, ज्यामध्ये स्वच्छता असेल, आरोग्याच्या इतर सुविधा असतील, प्रशासकीय कामकाज असेल, हे सर्व कर्मचाऱ्यांनी संप करून बंद केलं. परंतु त्याचा गंभीर परिणाम आज शिर्डी शहरावर झाला आणि आज रोजी नागरिकांना पाणी गेलं नाही, शहरामध्ये कचऱ्याचे ढिगारे साठायला लागले. त्याचा परिपाक म्हणून आज नगराध्यक्षांनी तातडीनं कार्यालयामध्ये येऊन अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आम्ही सर्व असू तर कर्मचाऱ्यांसोबतच्या युनियनसोबत आज रोजी चर्चा केली आणि त्यांना आम्ही सर्वांनी युनियनला अशी विनंती केली की आपण पोलिसांना जो मुख्य आरोपी आहे अनिल बर्डे त्याला अटक व्हावी, ही जी तुमची मागणी आहे याची पोलिसांना विनंती करू. मी स्वतः आपले जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा साहेब यांच्याशी बोललेलो आहे. तर शर्मा साहेबांनी सुद्धा संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याबाबत त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आणि कर्मचाऱ्यांना आम्ही युनियनला विनंती केली की तुम्ही किमान पोलिसांना मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी काही वेळ द्या, इतका दबाव टाकू नका आणि शहराला वेठीस जाण्यासारखं कृत्य करू नका. त्यांनी आमच्या विनंतीचा आणि नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवकांच्या शिष्टाईचा मान ठेवून त्यांनी असं आपलं जे संप आहे तो भागशः मागं घेतलेला आहे, पूर्णतः मागं घेतलेली नाही. त्याचं स्वरूप असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, सफाई असेल, पाणी पुरवठा असेल, अग्निशमन असेल, या ते सुरू करत आहेत. मात्र त्याच्या ज्या प्रशासकीय कामकाज असेल किंवा इतर बांधकाम असेल, नगररचना असेल, हे विभागाचा संप ते सुरूच ठेवणार आहे. आमची त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत की याचीसुद्धा संप तुम्ही मागं घ्या, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत तो मागं घेतलेला नाही आहे. त्यांची मुख्य मागणी अशी आहे की जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक केली जात नाही, आणि दुसरी त्यांची अशी मागणी आहे की काही लोक खोटी अॅट्रॉसिटी कर्मचाऱ्यांना दाखल करण्यासाठी दबाव टाकत आहे. तर जर खोटी अॅट्रॉसिटी जर दाखल झाली आणि मुख्य कर्मचाऱ्यांना मुख्य जो आरोपी आहे त्याला जर अटक झाली नाही तर आम्ही गंभीर स्वरूपाचा संप या ठिकाणी करू, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की पोलिसांचा आमचा चांगला समन्वय आहे आणि लवकरच मुख्य आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांनी सुद्धा आम्हाला आश्वासन केलेलं आहे, आश्वस्त केलेलं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी आपलं भागशः आंदोलन मागं केलेलं आहे आणि उर्वरित आंदोलन त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. माझी भूमिका खरं तर अशीच असणार आहे की मुख्याधिकारी म्हणून शहर सुरळीत चालू राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सेवा ज्या आहेत त्याच्यावर विपरीत परिणाम नाही झाला पाहिजे आणि त्याचसोबत कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे जे भ्याड हल्ले आहेत ते पण नाही झाले पाहिजे. या सगळ्यांचा मेळ घालत असताना कर्मचाऱ्यांनाही आपल्याला आश्वस्त करावं लागेल की आपण सक्त कारवाई संबंधित करू. म्हणूनच मी DYSP असतील, पोलीस अधीक्षक असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, PI असतील, यांच्याशी वारंवार संपर्क करत आहे आणि संबंधितांवर सक्त कारवाई करा म्हणून या ठिकाणी त्यांना विनंती करत आहेत. आणि त्यासोबतच कितीही तुमच्यावर दबाव असला तरी आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करू नका याबद्दल सुद्धा त्यांना मी सांगत आहे. आणि ॲट द सेम टाईम कर्मचाऱ्यांनाही हे मी कन्व्हिन्स करत आहे की आपल्या कृत्यामुळे अनेक भक्तांना, आणि या ठिकाणी शिर्डी हे संवेदनशील शहर आहेत, आपल्याकडं अनेक भक्तांना आपल्या कृत्यामुळे त्रास होऊ शकतो, कचऱ्याचे इथं प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि स्वच्छतेच्या बाबतीत जर आपण दुर्लक्ष केलं तर शेवटी आपण 2, 4, 5 दिवस जर संप केला तर शेवटी संप मिटल्यानंतर हे सगळं भान आपल्यालाच काढावं लागणार आहे. शहराचा जो कचरा आहे त्यावेळेस आपल्या नाकी न येऊ शकतात, पुन्हा आपल्या शहराचं जे वातावरण पिक्चर आहे ते बाहेर खराब जाऊ शकतं. असं कर्मचाऱ्यांनाही मी कन्व्हिन्स करतोय आणि पोलिसांनाही कारवाई करण्याबाबतचं या ठिकाणी वारंवार त्यांच्याशी संपर्क करतोय. याचा मेळ घालून आज कुठंतरी आम्ही अत्यावश्यक सेवा तरी किमान सुरू केलेल्या आहेत. आता पुढे पोलिसांची भूमिका खरं तर या ठिकाणी महत्त्वाची ठरते. प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद, माय न्यूज, शिर्डी.